हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपमध्ये आपल्याला आक्रमकता पाहायला मिळते। नाशिकमध्ये सुद्धा भाजपनं निषेध आंदोलन केलेलं आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत। तुमची भूमिका काय आहे? आज काँग्रेस कमिटीच्या बाहेर आम्ही आंदोलन करण्याची महत्त्वाची भूमिका होती। याचं महत्त्वाचं कारण आहे की ज्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने टिपू सुलतानशी जर आपल्या राज्याची तुलना करत असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची, ज्यात आपण बघितलं असेल की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या देशाला आणि ह्या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास दिलेला आहे। ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुराज्य स्थापन केलं, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या राजाची जर त्यांनी आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते आणि टिपू सुलतान हा अतिशय क्रूर प्रशासक, क्रूर राजा होता, ज्यांनी हिंदूंची लाखो हिंदूंची हत्या केली, लाखो हिंदूंचं बळजबरीने धर्मांतरण केलं। अशा टिपू सुलतानशी, अशा क्रूर राजाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करावी शिवजयंती जवळ आलेली असताना हे क्रूर कृत्य महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे नेते त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आज आम्ही इथं मागणी करण्यासाठी आलेले आहोत काँग्रेस कमिटीच्या बाहेर की हर्षवर्धन सपकाळचा त्वरित राजीनामा काँग्रेसने घ्यायला पाहिजे, त्यांना माफी मागायला लावायला पाहिजे, नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। जवाब दो संजय राऊत। छत्रपती का अपमान हम नहीं सहेंगे। आपण ही नाशिकमध्ये दृश्य पाहतोय। नाशिकमध्ये सुद्धा भाजपनं हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। तसंच काँग्रेसनं हर्षवर्धन सपकाळ यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी सुद्धा आता मागणी जोर धरू लागलेली आहे। तेव्हा आता या संदर्भात काँग्रेसकडून काय भूमिका घेतली जाते, हर्षवर्धन सपकाळ माफी मागतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे।